सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशियाच्या 5 दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रवाना। पहिल्या टप्प्यात सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांसोबत करणार द्विपक्षीय चर्चा। परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान कॅनडामध्ये G7 शिखर संमेलनात होणार सहभागी। दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात क्रोएशियाला देणार भेट। 3 देशांचा दौरा म्हणजे दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढ्यात भागीदार देशांचे आभार मानण्याची आणि जागतिक सहमती निर्माण करण्याची संधी, पंतप्रधानांचं निवेदन। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA जुळवण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू। DNA चाचणीद्वारे आत्तापर्यंत 31 मृतदेहांची ओळख पटली। मुंबई भारताच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असल्याचं सांगत जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारत केंद्रित ज्ञानातूनच कुशल मनुष्यबळ तयार होईल। मुंबई दौऱ्यात धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला विश्वास। मुंबई भारताची स्टार्टअप राजधानी बनली असून महाराष्ट्र स्टार्टअपमध्ये आघाडीवर असल्याचं सांगत स्टार्टअपसाठीची व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त। इस्रायल आणि इराणचे परस्परांवर हल्ले सुरूच। इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलचे इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पाशी संबंधित ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात हल्ले। इराण इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज मस्कत इथे होणारी अमेरिका आणि इराणमधील अणु वाटाघाटीची 6वी फेरी रद्द। ही अणुचर्चा निरर्थक असल्याची इराणची स्पष्टोक्ती। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना वॉशिंग्टनमधील लष्करी संचालनासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या वृत्ताचं अमेरिकेनं केलं स्पष्टपणे खंडन। आषाढी यात्रेसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय जारी। देहरादूनहून केदारनाथला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा गौरीकुंडमध्ये अपघात, वैमानिकासह 7 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचा समावेश। दक्षिण आशियाई शरीर सौष्ठत्व आणि शारीरिक क्रीडा स्पर्धेत भारताच्या याजिक हिलांगची सुवर्ण पदकाची कमाई। आणि रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडून 4 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी।